नमस्कार. आपण वेगवेगळ्या कथा सांगत आलेलो आहोत. आत्तापर्यंत आपण संत मुक्ताईची कथा बघितली. याआधीसुद्धा आपण पूर्ण गीता बघितली, महाभारत बघितलं, रामायण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण आता शिवपुराण आपलं चालूच आहे. मला वाटतं मनाच्या श्लोकांचा पूर्ण अर्थ आपण सांगितला आहे. काही अभंग संतांची आपण पाहिलेली आहेत. खूप मोठं बोलणं चालू आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतो, अहो कुलकर्णी, बघतात किती 1,500 लोक, तुम्ही सांगता कशाला असंही लोकांना वाटतं. या चॅनलचे सबस्क्रायबर ना वाढतच नाहीत असंही बोललं जातं. मुळात चॅनलचे सबस्क्रायबर वाढावे असं आव्हानसुद्धा मी आताशा करत नाही. म्हणजे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा असलं आव्हानसुद्धा मी करत नाही. कारण मी ठरवलं आहे की अध्यात्म, धर्म, धार्मिक कथा या माझ्या आनंदासाठीच बोलायच्या. म्हणजे त्या निमित्ताने रोज माझं तेवढे मिनिट ईश्वराचं नामस्मरण होतं, स्मरण होतं, चिंतन होतं आणि त्या निमित्ताने त्या दिव्य कथांशी माझा संवाद होतो. मग हे सगळं का करावं, असं कशासाठी करायचं आहे, अध्यात्म धर्म का जाणून घ्यायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. मी तुम्हाला आधुनिक गोष्ट सांगतो. न्यूटन असं म्हणतात की न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ त्या सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. नेमकं सफरचंद पडलं आणि न्यूटनला वाटलं की हे पडलं कसं, तरंगलं का नाही, वर का गेलं नाही, मध्येच लटकलं का नाही, इकडं तिकडं का नाही पडलं, खाली जमिनीवर का पडलं. आणि न्यूटननी या सफरचंद पडल्याचा विचार करून शोध करायला सुरुवात केली आणि त्याला कळलं की पृथ्वीत गुरुत्वाकर्षण बल आहे. आता माझा पुढचा प्रश्न आहे, न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला म्हणजे गुरुत्वाकर्षण निर्माण झालं का? नाही, गुरुत्वाकर्षण आधीच होतं. बरं, न्यूटनला दिसण्याआधी झाडावरून सफरचंद पडत नव्हती का? पडत होती. म्हणजे न्यूटनच्या कितीतरी आधी सफरचंद कितीतरी पडले असतील. पडलेलं सफरचंद तोडून खाणाऱ्यांना ते का पडलं असा विचार सुद्धा आला नसेल. बरं झालं पडलं म्हणून उचलून खाल्लं असेल. बरोबर आहे. म्हणजे न्यूटनला सफरचंद का पडलं असा प्रश्न पडण्याआधी अनेक वेळेला झाडावरून तुटून सफरचंद पडली होती. ती जमिनीवरच पडलेली होती. ती वाया गेली असतील किंवा लोकांनी खाल्ली असतील किंवा वेचून नेली असतील, विकली असतील, काय जे घडलं असेल ते घडलं असेल. पण न्यूटनलाच हा प्रश्न का पडला? न्यूटनला प्रश्न यासाठी पडला की एका विशिष्ट शक्तीने या बलाचा शोध लावण्याची प्रेरणा न्यूटनला दिलेली होती. म्हणजे यासाठी न्यूटन निवडला गेलेला होता. न्यूटनला ते कळलं, समजलं, त्यानं शोध लावला. जगातल्या या सगळ्या गोष्टीला शोधताना, काही नव्या गोष्टी कळताना भगवंतानी आमची निवड केलेली असते काही विशिष्ट गोष्टी करण्यासाठी. आणि जेव्हा त्याला त्या गोष्टी कळतात, आम्हाला ज्या त्या समजतात, तेव्हा त्या भगवंताच्या, ईश्वराच्या कृपेनं, त्या दिव्य शक्तीच्या कृपेनं समजतात. कोणत्याही मोठ्या गोष्टी घडण्यासाठी भगवंताचं अधिष्ठान असतं आणि त्या अधिष्ठानाला घेऊनच आपण काम करत असतो. पण आपली अडचण काय आहे, आमच्या हे लक्षातच येत नाही. म्हणून पुराणातल्या, कथांमधल्या, वेदांमधल्या, उपनिषदांमधल्या या सगळ्या घटनांना, या सगळ्या घडामोडींना, ज्ञानाला पुन्हा पुन्हा ऐकत राहणं आणि पुन्हा पुन्हा त्याचं रिन्युवेशन करणं आवश्यक असतं. कारण भगवंताचे अधिष्ठान इथे आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. त्यासाठी हा सगळा पसारा असतो. त्यासाठी या सगळ्या कथा मांडल्या पाहिजेत. दुसरी अडचण काय आहे आमची? आमच्या मनातलं भय कधी जात नाही, कधीच जात नाही. कशाचं भय आहे बघा. एखाद्या ज्ञानी माणसाला, तो आपल्या ज्ञानाने खूप मोठा झालाय, तर त्याला भय असतं आपल्या पराभवाचं. म्हणजे लोक आपल्या ज्ञानाला कमी समजतील, आपल्याला ज्ञान परिपूर्ण नाही असं म्हणतील.
आणि मग ते चर्चेमध्ये आपला पराभव करतील. त्या ज्ञानी माणसाला भय असतं आपल्या पराभवाचं. श्रीमंताला भय असतं गरीब होण्याचं, किंवा आताच्या काळात इन्कम टॅक्सची रेड पडेल का, 100 कोटीच्या वर गेलं तर ईडीची रेड पडेल का, आपल्या मागं कोणतं संकट लागेल का, आपलं धन चोरी होईल का, त्याचं भय असतं. सुंदर स्त्री किंवा सुंदर पुरुषाला भय असतं कुरूप दिसण्याचं, आणि सगळ्यात भय असतं ते म्हणजे म्हातारं होण्याचं. मग इथे जरा पांढरं पांढरं वाटतंय, काळं लावून येऊ. मिशी जरा आता थोडी पांढरी व्हायला लागली आहे, काळं लावून येऊ. भय. आपण चांगले दिसू का, लोक चांगलं म्हणतील का, बाई सुरकुत्या पडायला लागल्यात, स्किन टाईटनिंगचं काही प्रक्रिया करता येऊ शकेल, अजून मी तरुण वाटेल असं काही करता येऊ शकेल. मग आपण ते सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात मोठं भय कोणतं असेल ना, सगळ्यात मोठं भय, ज्याला अतिउच्च भय असं म्हणूया आपण, ते भय असतं मृत्यूचं. जावं लागेल एकदा, हा भाव मनामध्ये येऊ लागतो. या भयापासून मुक्ती मिळवायची असेल तर काय, या भयाच्या पासून मुक्ती मिळवायची असेल तर काय, समर्थांनी खूप छान पद्धतीनं सांगितलंय. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. या भयापासून मुक्ती मिळवण्यासाठी जिथे गेल्यावर भय उरत नाही, जो पूर्ण भय घालवून टाकतो तो ईश्वर. सुखकारक तू दुःख विदारक, सुख करता दुःख हरता, तो विघ्नाची वार्ता दूर करणारा, जिथे गेल्यावर कसलंच भय उरत नाही, अशा देवाचं स्मरण करणे, मग भय दूर होतं. अगदी सोपं सांगू, भूतबाधा झाली असं वाटलं किंवा स्मशानाच्या बाजूनी चाललो, आपण काय म्हणतो, राम 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 म्हणत राहतो. रामनामाने भूत पळतात की नाही माहीत नाही. सगळ्यात पहिला प्रश्न, भूत असतात की नाही माहीत नाही. पण आमच्या मनामध्ये भूताचं भय आहे. रामनामाचं स्मरण केलं, भूत नाहीत पळत, मनातले भूताचे भय पळून जाते. काय, मनातले भूताचे भय पळून जाते. देवाचं स्मरण, देवाचं चिंतन, देवाची आठवण, देवाचं श्रवण, या गोष्टी आमच्या मनातलं भय पळवून लावू शकतात. आणि देव कळला तर काय बहार येईल ना. देव आणि आम्हाला त्या न्यूटनसारखं कोणत्या कामासाठी निवडलंय हे कळलं पाहिजे. आणि ज्या गोष्टीचं निष्कारण भय आमच्या मनात आहे ते भय निघून गेलं पाहिजे. आणि यासाठीचा उपाय काय आहे? यासाठीचा उपाय आहे तो म्हणजे सदैव त्याचं चिंतन करत राहणे. किमान पक्षी आम्हाला मिळालेला समृद्ध वारसा कसा आहे, आपला प्रयत्न नेहमी असतो ना. म्हणजे मी तर प्रयत्न करतो बाबा, तुम्ही प्रत्येकजण करत असाल. आणि आता कास्ट सर्टिफिकेटच्या निमित्तानं खासरापत्र काढणे, वंशावळ काढणे, ती वंशावळ नेऊन जोडणे, ही प्रक्रिया सुरू झाली ना. म्हणजे हा याचा मुलगा, हा याचा मुलगा, हा याचा मुलगा, मग याचा आजा, याचा आजाचा पुन्हा त्याचा आजा, असं शोधत शोधत आपण जातो. मी तरी प्रयत्न करतो. मी विचार करत असतो, माझं नाव सुशील, माझ्या वडिलाचं नाव बापूसाहेब, मला माहीत आहे. माझ्या वडिलाचं नाव माणिकराव, माहीत आहे. माणिकरावांच्या वडिलाचं नाव म्हणजे माझ्या पंजोबांचं नाव मार्तंडराव, मला माहीत आहे. मार्तंडरावांच्या वडिलाचं नाव जयवंतराव, अरे वा, मला माहीत आहे. म्हणजे बघा, मी आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा. जयवंतरावांच्या नंतर त्यांच्या वडिलाचं नाव बाबूराव, माहीत आहे. बाबूरावच्या नंतर त्यांचे वडील जीवतो, माहीत आहे. जीवतोच्या नंतर त्यांचे वडील खगाजी, माहीत आहे. 7-8 पिढ्यांच्या पर्यंत मी मागे जातो. एवढं गेल्यावरही 350-400 वर्षाच्या वर मी जात नाही. मागे 400 वर्षाच्या वर मी जात नाही. पुढे आता बघावं लागेल ना, आता खूप शोधावं लागेल असं व्हायला लागतं. 400 वर्षाच्या पलीकडं मी कोण होतो, मी कुठून आलोय, माझं मूळ काय आहे, याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न करतो. आणि त्या प्रयत्नांच्या मध्ये माझं मूळ जर मला त्या ईश्वराच्या सानिध्यात नेऊन सोडणार असेल आणि काही भव्य दिव्य करणार असेल तर, म्हणून त्या आपल्या अनादि अनंत काळापासून चालू असलेल्या धर्मामध्ये ईश्वर आमचे कसं मदत करतो आहे
तो कुठल्या कुठल्या कारणासाठी त्याने आम्हाला निवडलेला आहे याची जाणीव आपल्याला करणं आवश्यक आहे. म्हणून या कथा वाचाव्यात, आपल्याला कळल्या तर सांगाव्यात, ज्यांना ऐकायच्यात त्यांनी ऐकाव्यात. मी सांगायचं काम करणार आहे, ऐकायचं काम करायचं की नाही तुम्ही ठरवावं, पण सांगण्यात मला आनंद मिळणार आहे. म्हणून हा कथांचा प्रपंच आपण असाच कायम ठेवणार आहोत. उद्या अजून एक भाग तुम्हाला मी ऐकवणार आहे आणि त्यानंतर पुढच्या कथेचा प्रारंभ करणार आहे. नमस्कार.